ठाकरेंच्या कार्यकर्त्यांकडून जीवघेणा हल्ला, प्रमोद पांडेंचं वक्तव्य. तर शिंदे गटात प्रवेश केल्याच्या रागातून हल्ल्याचा आरोप. हल्ल्यामुळे शहाड येथे तणावपूर्ण वातावरण. मनसेचं डोंबिवलीमधील बँकांना पत्र. कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याकडून मराठी भाषेचा अवमान होणार नाही याची दक्षता घ्या, अन्यथा मनसे स्टाईलने उत्तर मिळेल, मनसेचा इशारा. पुण्यातील जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील सुकाळबेळी या ठिकाणी वरसुआई मंदिरामध्ये अशोक वोईके यांनी घेतलं दर्शन. वोईकेंच्या हस्ते देवीची आरती. आदिवासी बांधवांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती. बीडच्या माजलगावमध्ये आमदार प्रकाश सोळंकेंच्या निवासस्थानाबाहेर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी टेंभा आंदोलन. जनशक्ती पक्षाच्या वतीनं जोरदार निदर्शनं. सांगलीच्या इस्लामपूरमध्ये थेट तहसील कार्यालयामध्ये ठिय्या मांडत भाजी भाकरी खात शेतकऱ्यांचं विविध मागण्यांसाठी आंदोलन. सदाभाऊ खोत यांचे चिरंजीव सागर खोत यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा ठिय्या. वर्ध्यामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचं रात्री मशाल आंदोलन. वर्ध्याच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये प्रहार जनशक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केलं आंदोलन. गॅस दरवाढीच्या विरोधात सोलापूरमध्ये काँग्रेसचं अनोखं आंदोलन. काँग्रेस पक्षाच्या महिलांनी रस्त्यावर चुलीवर केला स्वयंपाक. केंद्र आणि राज्य सरकारचा केला निषेध. अमरावतीत शेतात होणाऱ्या वीज पुरवठ्याच्या वेळेत बदल करण्याची शेतकऱ्यांची मागणी. शेतकऱ्यांचं शेतात अनोखं आंदोलन. उद्धव सेनेचे प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन. रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील 40 वर्षांनंतर बेर्डेवाडी धरणाचं पाणी पोहोचलं वाड्या वस्तीमध्ये. राजापूर लांजाचे आमदार किरण सामंत यांच्या प्रयत्नानं कालव्याचं पाणी वेरवली बुद्रुक गावात. ग्रामस्थांनी मानले आभार. हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येला अमरावतीमध्ये काँग्रेसची रॅली. आकर्षक झाकीय महाकालचा देखावा साकारत रॅलीत रॅलीला यशोमती ठाकूर, बळवंत वानखडे यांची देखील उपस्थिती. नवी मुंबई पालिकेतील कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळा. अधिकाऱ्यांची कार्यक्षमता वाढावी यासाठी कार्यशाळेचं नियोजन. पंचतारांकित कोर्टयार्ड हॉटेलमध्ये कार्यशाळा. अमरावतीमध्ये हनुमान जयंतीच्या निमित्तानं जहागीरपूर येथील महारुद्र हनुमानाच्या मंदिरात भाविकांची गर्दी. 400 वर्षांपूर्वी हनुमानाचं वास्तव्य असल्याची माहिती. हनुमान जयंतीचं औचित्य साधत पाटण तालुक्यातील डाकेवाडीमध्ये एका पानावर संपूर्ण हनुमान चालीसा लिहिण्याचा प्रयत्न केला. डॉक्टर संदीप डाकवे यांनी मारुती रायाच्या चरणी आपली कला अर्पण केली. या उपक्रमाचं परिसरामध्ये होतंय कौतुक. हनुमान जयंतीच्या निमित्तानं गड नदीतील दगडावर कलाकृती. सिंधुदुर्गच्या देवगडमधील प्रसिद्ध चित्रकार अक्षय मेस्त्रींची कलाकृती. यवतमाळ येथील कलाकार राहुल गुल्हाने यांनी अनोख्या पद्धतीचा वापर करत छोट्याशा स्वरूपाच्या रोईच्या पानावर श्री पवनपुत्र हनुमान यांची कलाकृती साकारली. अवघ्या कमी वेळेत अतिशय सुंदर आणि सुबक अशी कलाकृती त्यांनी साकारली. ते चित्रकलेतून नेहमी सामाजिक, पौराणिक, कलात्मक चित्रातून वेगवेगळे संदेश देण्याचा करत असतात प्रयत्न. तिकडे लखनौमध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी. मोठ्या संख्येने भाविकांची हनुमान मंदिरात मांदियाळी. हनुमान जयंतीच्या निमित्तानं अयोध्येमध्ये भाविकांची गर्दी. सकाळपासूनच भाविकांची मंदिरामध्ये गर्दी. मध्य प्रदेशाच्या जामसावली येथे हनुमान जयंतीच्या निमित्तानं महाआरतीचं आयोजन. हनुमानाच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांची गर्दी. बाबा महाकालेश्वर यांनी केली भगवान हनुमानाची वेशभूषा. हनुमान जयंतीच्या निमित्तानं सर्वत्र उत्साहाचं वातावरण. जय
सांगलीच्या मारघाटवाले बाबा हनुमान मंदिरामध्ये भाविकांची सकाळपासूनच गर्दी। हनुमान जयंतीच्या निमित्तानं भाविक दर्शनासाठी करतायत गर्दी। राज्यभरात हनुमान जयंतीची मोठ्या उत्साहात तयारी तर कर्नाटकमधील कलबुर्गीमधील कोरांती हनुमान मंदिरामध्ये भाविकांचं आगमन। हनुमान जयंतीच्या निमित्तानं तामिळनाडूमध्ये थुत्तुकुडीच्या इसक्की अमन मंदिरामध्ये सामक कोडाई उत्सव साजरा। उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये हनुमान जन्मोत्सव सोहळा। प्रयागराजमधील बडे हनुमान मंदिरामध्ये भाविकांचा उत्साह। वाराणसीमध्ये हनुमान जयंतीच्या निमित्तानं संकटमोचक हनुमान मंदिरामध्ये भजन। हनुमानाचं दर्शन घेण्यासाठी कानाकोपऱ्यातून भाविक मंदिरामध्ये दाखल। धुळ्यातील 5वं शक्तीपीठ असलेल्या खानदेशच्या देवी एकविरेच्या यात्रोत्सवाला सुरुवात। लाखो भाविकांनी देवीचं मनोभावे दर्शन घेतलं। चैत्र शुद्ध चतुर्दशीच्या निमित्तानं मंदिरात भाविकांची गर्दी। मुंबईच्या मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी नियोजन करा। पुढील 50 दिवसांचं नियोजन करा। मुंबई महानगरपालिका आयुक्तांच्या संबंधित अभियंत्यांना सूचना। सोलापूरच्या बोरामणी या ठिकाणी सामुदायिक विवाह सोहळा संपन्न। 8 जोडप्यांचा विवाह सोहळा झाला संपन्न। वधूवरांना काशीपीठाचे जगद्गुरू मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांनी दिला आशीर्वाद। पिंपरी चिंचवडमध्ये ट्रॅफिक वॉर्डन यांचे अधिकार नसतानाही वाहन चालकांवर कारवाई। सामाजिक कार्यकर्त्याचा ट्रॅफिक वॉर्डन यांच्या कारवाईवर आक्षेप। परभणी शहरातील जुना मोंढा परिसरातील भाजी मंडईत घाणीचं साम्राज्य। व्यापाऱ्यांच्या आरोग्यावर परिणाम। घाण साफ करण्याची व्यापाऱ्यांची मागणी। मुंबईत पाणी संकट। टँकर संपावर दुसऱ्या दिवशी कोणताही तोडगा नाही तर प्रकल्प बांधकाम सरकारी कार्यालयांमध्ये सध्या पाणीबाणी। सोलापूर शहरामध्ये ठिकठिकाणी दूषित पाणीपुरवठा। सोलापूर महानगरपालिका ॲक्शन मोडमध्ये। पाईपलाईनमध्ये कॅमेऱ्याच्या द्वारे आता घेणार शोध। सोलापूरमध्ये एसटीचे बोगस अपंग ओळखपत्र देणाऱ्याला अटक। शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांची कारवाई। डमी प्रवासी पाठवत केला पर्दाफाश। पैठण तालुक्यातील पारोंडी येथील वलई डोंगराला आग। मोठ्या प्रमाणात झाड जळून खाक। आग लागली की लावली स्थानिक नागरिकांचा प्रश्न। आपत्ती व्यवस्थापन विभाग मंत्रालय यांच्यामार्फत परभणी जिल्ह्यासाठी 4 अग्निशमन रेस्क्यू वाहनांचं उद्घाटन। परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर आणि जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे यांच्या हस्ते करण्यात आलं उद्घाटन। भिवंडी तालुक्यातील काल्हेर परिसरामध्ये शनिवारी रात्रीच्या सुमारास एका कापडाच्या दुकानाला भीषण आग। आगीमध्ये कापडाचं पूर्ण दुकान जळून खाक। जालन्यात उभ्या गावात शेतकऱ्यानं फिरवला रोटावेटर। गहू बियाणं सदोष निघल्याचा शेतकऱ्याचा आरोप। धुळ्यातील 5वं शक्तीपीठ असलेल्या खानदेशच्या देवी एकविरेच्या यात्रोत्सवाला सुरुवात। लाखो भाविकांनी देवीचं मनोभावे दर्शन घेतलं। चैत्र शुद्ध चतुर्दशीच्या निमित्तानं मंदिरात भाविकांची गर्दी। मुंबईच्या मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी नियोजन करा। पुढील 50 दिवसांचं नियोजन करा। मुंबई महानगरपालिका आयुक्तांच्या संबंधित अभियंत्यांना सूचना।
सोलापूरच्या बोरामणी या ठिकाणी सामुदायिक विवाह सोहळा संपन्न। 8 जोडप्यांचा विवाह सोहळा झाला संपन्न। वधूवरांना काशीपीठाचे जगद्गुरू मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांनी दिला आशीर्वाद। पिंपरी चिंचवडमध्ये ट्रॅफिक वॉर्डन यांचे अधिकार नसतानाही वाहन चालकांवर कारवाई। सामाजिक कार्यकर्त्याचा ट्रॅफिक वॉर्डन यांच्या कारवाईवर आक्षेप। परभणी शहरातील जुना मोंढा परिसरातील भाजी मंडईत घाणीचं साम्राज्य। व्यापाऱ्यांच्या आरोग्यावर परिणाम। घाण साफ करण्याची व्यापाऱ्यांची मागणी। मुंबईत पाणी संकट। टँकर संपावर दुसऱ्या दिवशी कोणताही तोडगा नाही, तर प्रकल्प बांधकाम सरकारी कार्यालयांमध्ये सध्या पाणीबाणी। सोलापूर शहरामध्ये ठिकठिकाणी दूषित पाणी पुरवठा। सोलापूर महानगरपालिका ऍक्शन मोडमध्ये। पाईपलाईनमध्ये कॅमेऱ्याच्या द्वारे आता घेणार शोध। सोलापूरमध्ये एसटीचे बोगस अपंग ओळखपत्र देणाऱ्याला अटक। शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांची कारवाई। डमी प्रवासी पाठवत केला पर्दाफाश। पैठण तालुक्यातील पारुंडी येथील वलई डोंगराला आग। मोठ्या प्रमाणात झाड जळून खाक। आग लागली की लावली स्थानिक नागरिकांचा प्रश्न। आपत्ती व्यवस्थापन विभाग मंत्रालय यांच्यामार्फत परभणी जिल्ह्यासाठीच्या अग्निशमन रेस्क्यू वाहनांचं उद्घाटन। परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर आणि जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे यांच्या हस्ते करण्यात आलं उद्घाटन। भिवंडी तालुक्यातील काल्हेर परिसरामध्ये शनिवारी रात्रीच्या सुमारास एका कापडाच्या दुकानाला भीषण आग। आगीमध्ये कापडाचं पूर्ण दुकान जळून खाक। जालन्यात उभ्या गव्हात शेतकऱ्यानं फिरवला रोटावेटर। गहू बियाणं सदोष निघल्याचा शेतकऱ्याचा आरोप। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।